तरी मी सांगितलं होतं सगळं घर धुवून काढू नका म्हणून. पोरींच्या लग्नापायी कंगाल करून ठेवलंत. राहतं घर विकून टाकलंत आणि या भाड्याच्या घरात सगळं डोईजड झालंय आता. पोरी पैसे देतात तेही नाहीत. नुसत्या पेन्शनवर काय काय भागवायचं आपण. ती तरी कुठे आहे एवढी. घर भाड्यालाच जाते निम्म्यावर. काय झालं असतं स्वतःचं घर राहू द्यायचं होतं डोक्यावर. सुमनताईचा त्रागा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. म्हातारपणाची दुखणी खुकणी सुरू होती आणि पैसा सगळाच अपुरा पडत होता. नेहमीप्रमाणे आजही त्या कुरकुरत होत्या आणि अशोकांना आपले शांतपणे पेपर वाचत बसले होते. 10 तारीख होती. घरमालकाचा कालपासून 2दा फोन येऊन गेला होता. आज तो प्रत्यक्षात येईलच याची सुमनताईंना खात्रीच वाटत होती. म्हणून सकाळपासून त्यांच्या तोंडचा पट्टा अखंड सुरू होता. त्यात अशोकांना बघतो मी करत बसून होते. त्याने आणखीनच त्रास होत होता सुमनताईंना. हातपाय हलवायचे, पोरींना पैशाच्या मागणीसाठी फोन करायचे सोडून पेपर वाचन चाललं यांचं. सुमनताईंचा आतल्या आत थडका उडाला होता. यावेळी दवाखाना लागला म्हणून टंचाई जास्त. पोरींना कळू द्या की, लावा की फोन त्यांना. कधीतरी लावला तर चालतो, नेहमी मागतो का आपण. सुमनताई पुन्हा पुन्हा अण्णांना डिवचून बघत होत्या. पण अण्णा होईल सर्व नीट एवढंच म्हणत होते. काय होणार कपाळ माझं. बोलता बोलताच सुमनताईंनी कपाळ हलकं बडवून घेतलं. फीट आला होता त्यांना या परिस्थितीचा. खरं तर मुलींची लग्न ठरवायच्या वेळीच त्या अण्णांना सांगत होत्या, आपली परिस्थिती स्पष्टपणे सांगा दोन्हीकडच्यांना. आम्हाला एवढ्यातच जमेल, थोडक्यात करू बोला. पण अण्णांना घर दिसत होतं. आपण काय दोघे राहू कुठेही असा विचार करून त्यांनी काही कमतरता न ठेवता मुलींची लग्न धूमधडाक्यात केली. सगळ्या हौशी मौजी केल्या. त्यांनी सुमनताईच्या तोंडात सतत हात ठेवला. आता सगळा घोळ होऊन बसला होता. त्यामुळे मात्र जेवणाची वेळ झाली होती. सुमनताईचं तोंड काही सरळ झालंच नव्हतं. तसंच वाकड्या तोंडाने त्यांनी कार्यक्रम उरकला. अण्णा पोटभर जेवले, पण सुमनताईंना 4 घास कमीच गेले. घरमालक संध्याकाळचा येणार आणि त्याला आता नाही जमणार, थोडे दिवस द्या हे सांगायला लागणार. हे त्यांना कमीपणाचं वाटत होतं. जेवण झालं आणि दोघेही थोडा वेळ आराम करत होते. अण्णा खाली पडताच दुसऱ्या सेकंदाला घोरायला लागले. सुमनताईंना काही केल्या झोप येतच नव्हती. सारखं मेलं त्या घरमालकाचं तोंड समोर दिसत होतं. अण्णांकडे बघून त्यांना वाटलं, नक्की कोणावर आपल्या चिंता टाकून झोपलाय हा माणूस. अजब आहे बुवा सारं. अख्खी दुपार सगळी आड्याकडे बघतच काढली सुमनताईंनी. बरोबर 4:30 वाजता बेल वाजली. सुमनताईंचे ठोके वाढले. त्यांनी गदागदा हलून निश्चिंतपणे घोरणाऱ्या अण्णांना उठवलं. अहो उठा, बघा आला तो मालक. आता तरी उघडा त्याच्यासमोर तोंड. मी काही येणार नाही समोर. मला फार लाजिरवाणं वाटतं. दारही उघडा तुम्हीच, म्हणत त्या तरातरा स्वयंपाकघरात निघून गेल्या. तेवढ्यात बेल अगदी नॉनस्टॉप वाजू लागली. अण्णांनी पडदीशी चूळ भरली आणि लगबगीने दरवाजा उघडला आणि समोर न बघता वाकून म्हणाले, या साहेब. अण्णा झोप अजून गेली नाही काय. आम्ही काय साहेब दिसतो होय तुम्हाला. त्यांच्या दोन्ही मुली अनुमनू हसत घरात आल्या. अगं तुम्ही कशा यावेळी. अण्णांनी अचंबित होऊन विचारलं. का माहेरी यायची ठराविक वेळ आहे का काही. त्यांच्या मोठ्या मुलीने अनुने विचारलं. एकाच शहरात म्हटल्यावर वाटेल तेव्हा येऊ जाऊ शकतो ना आम्ही. तसं नाही ग, अचानक न कळवता आलात ना म्हणून म्हटलं आपलं. मुलींशी बोलता बोलताच अण्णा निवांतपणे दिवाणवर विसावले. आई, अगं आई, बाहेर ये लवकर. मनूच्या जोरजोरात आवाज ऐकून सुमनताई घाईतच बाहेर आल्या. मालक येणार होते ते मुली आल्यात. आता तो मालक आला तर सगळा घोटाळा यांच्यासमोर. देवा, मालकाला अडून ठेव जरा. मनात त्यांच्या धावा चालला होता. दोन्ही मुली म्हणाल्या, चला चला आवरा पटापट.
आपल्याला बाहेर जायचं. आता कुठे? आता नको, सुमनताई भांबावून म्हणाल्या. मालक यायचा आहे, तो आला आणि कुलूप दिसलं घराला तर ते बरं नाही, हे त्यांच्या मनात चालू होतं. पण मुलींनी कोणाचंच काही चालू दिलं नाही. दोघांनाही पटापट आवरायला लावून बाहेर काढलं. जायला गाडी बुक केली. आई वडिलांना दोघांना त्यात घुसवलं. दोघेही कुठे जायचं करत होते. त्यांनी ठिकाण आलं की कळेल एवढंच उत्तर सतत दिलं. गाडी थांबवून उतरले ते ठिकाण त्यांच्या ओळखीचं होतं. अरे, इथे का आलोत आपण? मागच्या आठवड्यात तर इथे फेरी झाली आमची. इथेच यायचं होतं तर सांगायचं. इथल्या शेजारच्यांचा डब्बा परत करायचा होता, तो आणला असता, सुमनताई म्हणाल्या. तशा दोन्ही मुली एकमेकींकडे बघून हसल्या. थोडं पुढं गेल्यावर त्यांचं जुनं घर लागलं. तिथेच थोडं पुढं नवीन 4 बिल्डिंगची सोसायटी होती. पोरींच्या लग्नाच्या वेळी नुकतं तिचं बांधकाम पूर्ण झालं होतं. मुली त्या सोसायटीत शिरल्या. तसे अण्णा म्हणाले, पोरींनो, इकडे कुणाकडे जातोय आपण? पोरी म्हणाल्या, आहे ते ओळखीचे, तुमची भेट घडवून आणायची आहे त्यांच्याशी. पहिल्याच मजल्यावर एका ब्लॅकचं लॅच म्हणून उघडलं. सुमनताई आणि अण्णा आत आले. तसे दोघींनी त्यांना टाळ्या वाजवून वेलकम केलं आणि म्हणाल्या, हे घर तुमचं स्वतःचं आहे आई अण्णा. तुमच्या मुलींनी तुमच्यासाठी घेतलं आहे. बघा बरं फिरून, तुम्हाला आवडतं का? सुमनताई आणि अण्णा जिथल्या तिथे अखडल्यासारखे उभे राहिले. त्यांनी अशी काही कल्पना स्वप्नात सुद्धा केली नव्हती. सुमनताई तर अगदी ह्या घरात पाऊल ठेवेपर्यंत तो घरमालकच समोर दिसत होता. तो येऊन गेला असेल तर काय म्हणत असेल आम्हाला? शरीर इकडे अन मन त्या मालकाकडे होतं त्यांचं. तिथल्या हॉलमधल्या फ्रेंच विंडोच्या कठाड्यावर दोघे बसले. अनुने त्यांना पर्समधील बॉटल काढून पाणी प्यायला लावले. त्यानंतर त्यांना बरे वाटले. काय हे का केलं पोरींनो? अण्णांनी कळवळून विचारलं. तुम्ही तर विचारूच नका अण्णा. का ते? स्वतःच्या डोक्यावरचं राहतं घर आमच्यासाठी विकलत. तुम्ही तर आम्हाला ताकासूनही लागू दिला नाही अजिबात, मनू गंभीरपणे म्हणाली. नाही तर काय, लग्न झाल्यावर आम्हाला कळलं सारं. आम्ही भलेही तशाच राहिलो असतो, पण घर नसतं विकू दिलं तुम्हाला. विचारलंही होतं आम्ही, कुठून आले पैसे? तर काय म्हणालात, तुमच्या लग्नासाठी पै करून साठवले होते. एका मंडपात आमचं लग्न लावून दिलं. नंतर मात्र भाड्याच्या घरात बस्तान मांडलं. अनुला पुढे बोलवतच नाही. आई एवढी भडाभडा बोलणारी तू गप्प बसलीस? मनूने आईकडे मान वळवली. तुमच्या अण्णांनी तोंड दाबलं होतं माझं. पोरींचं लग्न धूमधडाक्यात व्हावंसं वाटत होतं त्यांना. त्यांची इच्छा नाही डावलावी वाटली मला. पूर्ण आयुष्यात एकदाच काहीतरी बोलून दाखवलं होतं ग मला त्यांनी. पण आम्हालाही कळालं होतं तेव्हा आमच्या जीवाला किती चटका बसला माहिती आहे का तुम्हाला? आईबापाला घराबाहेर काढणारं लग्न नको होतं आम्हाला. टोचणी बसली जीवाला किती. मनूला प्रत्येक शब्दाला भरून येत होतं. अण्णा, आम्हाला कळालं तर मग आम्हीही ठरवलं, जेव्हा आईबाबाला त्यांच्या स्वतःच्या घरात आणू तेव्हाच सुखाची झोप घेऊ. अनुच्या म्हणण्याला दुजेरा देत मनूही म्हणाली, खटपट करत होतो खूप, पण तरी 2 वर्ष गेली. ती कशी घालवली ते आमचं आम्हाला माहीत. भान सोडून काम केलं ऑफिसमध्ये फक्त तुमच्यासाठी. धीटपणे घरी बोललो. सगळ्यांनी सहकार्य केलं. दोघींना कर्ज मंजूर झालं. आता आमचे पगारही चांगले आहेत. कष्टाचं फळ मिळालं आम्हाला. आमची ऐपत आहे हप्ते हसत हसत फेडण्याची. जुनं घरच परत घ्यायचं होतं आम्हाला, पण ते नाही मिळालं. म्हणून तुम्ही इतके वर्ष राहिलेल्या तुमच्या ओळखीच्या माणसांच्या एरियातच घर निवडलं तुमच्यासाठी. तुमच्या हक्काचं आहे हे घर. आई, इथे घरमालक नाही येणार बरं का डोक्यावर बसायला. आता येणाऱ्या रविवारी गणेश पूजन करायचं आणि सोमवारपासून आपल्या घरात सुखाचा श्वास घ्यायचा.
त्या तुमच्या मालकाचा हिशोब पण आम्ही चुकता करू सगळा. तुम्ही आवराआवर करायला घ्या फक्त. आता काय अण्णा? अण्णांनी चष्मा काढून डोळे पुसले आणि म्हणाले, निशब्द झालोय मी. आज माझ्यासारखा कफल्लक माणसाच्या डोक्यावर पुन्हा स्वतःचं घर असेल असा विचारही मनाला आत्तापर्यंत कधी शिवला पण नव्हता. मला नेहमी यांना पाहून वाटायचं, कोणाच्या जीवावर हे कुठल्याही परिस्थितीत एवढे शांत राहतात. आता कळालं, त्यांच्याही न कळत तुम्ही दोघी पोरींनी त्यांचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला होता. ज्या बापाने आपल्यासाठी स्वतःचं घर विकलं त्या बापाला कधी काही कमी नको पडायला, हे तुमच्या इच्छा सामर्थ्यानं त्यांना सर्व विवंचनापासून दूर ठेवत होतं. बहुतेक बाप तशा बेट्या निघाल्या, निस्वार्थ. मी आपली उगाच सगळ्यांना दुष्ण देत काढली. 2 वर्ष होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर घर आलं माझ्या वाट्याला. माझ्या पोरींमुळे आयुष्यातला भाग्याचा दिवस उजडला. आज न मागता सर्व काही मिळालं. सुमनताईंनी अभिमानाने पोरींकडे पाहिलं. नकळत त्यांचे हात जोडले गेले. दोन्ही पोरी क्षणात आईकडे झेपावल्या आणि तिला घट्ट मिठी मारून एवढ्या वेळ अडवलेले आनंद अश्रूंनी आईचे दोन्ही खांदे चिंब भिजून टाकले. अण्णांनी स्वतःला सावरलं. 3 खोल्यांचं घर त्यांनी फिरून बघितलं. घरातल्या सर्वांच्या डोक्यावर आशीर्वादाचा अदृश्य हात ठेवणाऱ्या देवाची जागा आणि सासरी गेल्या तरी मनात माहेरची जाण आणि आठवण सतत तेवत ठेवणाऱ्या दोन्ही पोरींच्या हसऱ्या फोटोची जागा त्यांनी पहिली फिक्स करून टाकली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला